आत्ता आपल्या समवेत आहेत RPI आठवले गटाचे महाराष्ट्र उपप्रदेश अध्यक्ष विनोद थोरात आणि सचिव यांनी दहागावजवळील ब्रिक प्रेस कंपनी नावाची कंपनी आहे. त्यांनी वन विभागाचे इको सेन्सिटिव्ह झोन असताना देखील तिथे उत्खनन केलेलं आहे. तसेच महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता तिथं उत्खनन केलेलं आहे. त्या संदर्भात आपण आता आमच्या मशाल चॅनलवर आपण काय सांगाल? नमस्कार. सारमाळ व दहागाव या ठिकाणी ब्रिक प्रेस कंपनीचं वेअरहाऊसचं काम चालू आहे. संबंधित काम 70 ते 80 एकरमध्ये आहे. या कंपनीनं अनधिकृतपणे उत्खनन केलेलं आहे. बाहेरून माती आणून भराव केलेला आहे. या संदर्भात आम्ही शहापूर तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की संबंधित कंपनीला आम्ही रॉयल्टीची पेनल्टी मारलेली आहे, परंतु तहसीलदार कार्यालयाकडून फक्तशी डबर भरणीचंच फक्तशी पेनल्टी त्यांना मारलेली आहे. तर आमचा साहेबांकडं आम्ही एक मागणी केली RPI पक्षाच्या वतीनं की संबंधित जे काम चालू आहे, अनधिकृत जे काम चालू आहे त्या ठिकाणी आपला विशेष पथक नेमून तिथं परत एक मोजमापं घेऊन डबर भरणीचं तर ठीक आहे, परंतु माती भरणीसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे. तसेच संबंधित जी जागा आहे ती जागा अभयारण्यापासून 2 ते 3 किलोमीटरवर आहे. स्थानिक शहापूर तालुका वन विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला इको सेन्सिटिव्ह झोन साठी प्रस्तावसुद्धा सादर करण्यात आलेला आहे. जर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये सारमाळ दहागावचा प्रस्ताव जर आपण शासनाकडे पाठवला आहे तर मग आपण त्यांना फॉरेस्टच्या परवानग्या दिल्या कशा? त्याचप्रमाणे संबंधित जागेमधून पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा जात आहे. त्या उजवा कालवासुद्धा यांनी अतिक्रमण करून ते बुजून टाकलेलं आहे. आम्ही त्या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या सुद्धा अधिकाऱ्यांशी वारंवार पाठपुरावा घेत आहे. ते सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहेत, कंपनीला पाठीशी घालत आहेत. आम्ही आज या 2 दिवसामध्ये आमच्या RPI पक्षाची एक बैठक आम्ही लावलेली आहे. ती बैठक घेऊन आम्ही आंदोलनाची एक तारीख ठरवणार आहोत आणि या ब्रिक प्रेस कंपनीला सपोर्ट करणाऱ्या फॉरेस्टचे अधिकारी असोत, तहसीलचे असोत किंवा पाटबंधारे विभागाचे अधिकारी असो, या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही लवकरच एक तारीख ठरवून आंदोलन करणार आहोत. मी बाळकृष्ण राजाराम गायकवाड मामा, महाराष्ट्र प्रदेश सहसचिव. आत्ताच आदरणीय विनोदजी थोरात साहेबांनी, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून देखील हे अधिकारी काही आम्हाला दखल देत नाहीत, कारण की यांनी भ्रष्टाचार खूप मोठा केलेला आहे. हे ज्या उत्खननाच्या ज्या कामामध्ये आम्ही तहसीलदार साहेबांना 2 ते 4 वेळेस भेटल्याच्यानंतर तहसीलदार साहेब म्हणतात की आम्ही मोजमाप घेतलेलं आहे, परंतु आम्ही बोललो की आम्ही पक्षाच्या वतीने तिथे येतो, आम्हाला ते मोजमाप किती घेतलं, काय घेतलं ते दाखवा. आम्ही इंजिनियर वगैरे आणतो. आणि यांनी सांगितलं की महसूल जो आहे तो महसूल 4 कोटीचा आलेला आहे, त्यांना 4 कोटीचा दंड आलेला आहे. परंतु चुकीचं त्यांनी जो दंड आकारलेला आहे तो फक्तशी डबर भरणीचा आकारलेला आहे, माती भरणीचा आकारलेला नाही. हां, आणि त्यातही एवढंही करून देखील ते अपिलात गेलेलं आहे. आम्हाला काही त्याचं म्हणणं नाही, परंतु आमचं एकच म्हणणं आहे का तहसीलदार साहेब अधिक ते हे महसूलचे जे काही अधिकारी, पाटबंधारेवाले जे अधिकारी आहेत, त्यांनीसुद्धा खूप मोठा त्या चारीचा पण घोटाळा अधिक भ्रष्टाचार केलेला आहे. तर आमची एकच विनंती की आता आम्ही येत्या 2 दिवसात ही बैठक आयोजित करणार आहोत पक्षाच्या वतीने आणि एक आंदोलनाचा आम्ही असा व्यवस्थित इशारा देणार आहे. आदरणीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार आठवले साहेब यांच्या देखील आम्ही कानावरती ही गोष्ट टाकणार आहे. आठवले साहेबांकडे आम्ही न्याय मागू या गोष्टीचा. आठवले साहेब आम्हाला सांगतील आणि मदत करतीलच, परंतु आम्ही पाठपुरावा केल्याशिवाय आम्ही पक्ष गप्प बसणार नाही. इथे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.